नॉर्वे एक असा देश आहे जिथे कित्येक महिने रात्र होत नाही. एक असा देश ज्याला जगाचा शेवटचा किनारा म्हणतात. आणि शाळांमध्ये मुलांना सर्वात प्रथम जंगलात कसे जगायचे हे शिकवले जाते. हा तो देश आहे जिथे रस्त्यावर वाहनांपेक्षा हरणे जास्त दिसतात, जिथले राष्ट्रपती बॉडीगार्ड शिवाय सायकलवरून ऑफिसला जातात आणि जे 3 स्टार हॉटेल सारखे दिसतात. हिवाळ्यात येथील तापमान -40 डिग्री पर्यंत जाते आणि जिथे हजारो लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून नॉर्दर्न लाईटची झलक पाहण्यासाठी येतात. नॉर्वे हा जगातील पहिला देश आहे ज्याने इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केला. आणि असा हा एक देश आहे जिथे शिक्षण आणि आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत आहेत. चला तर मग युरोपमधील सर्वात सुंदर, शांत आणि सर्वात अनोखा देश असलेल्या नॉर्वेच्या एका अप्रतिम सहलीला जाऊया. हा देश उत्तर युरोपमधील स्कॅन्डिनेव्हियाचा एक भाग आहे. याच्या पश्चिमेला उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि पूर्वेला स्वीडन, फिनलंड आणि रशियाच्या सीमा आहेत. नॉर्वेचे क्षेत्रफळ अंदाजे 3,85,000 चौरस किलोमीटर आहे, म्हणजे ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एवढे आहे. परंतु याचे सौंदर्य आणि जीवनशैली याला जगातील अव्वल देशांमध्ये समाविष्ट करते. येथील घाट म्हणजे उंच पर्वतांमधील समुद्राची खोळी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याची गणना झाली आहे. नॉर्वेची लोकसंख्या सुमारे 55 लाख आहे, म्हणजे भारतातील कोणत्याही छोट्या शहरा इतकी. येथील लोकसंख्येची घनता खूपच कमी आहे आणि लोक मोठ्या भागात विखुरलेले राहतात. नॉर्वेचा 70% भाग पर्वत आणि हिमनद्यांनी व्यापलेला आहे. इथे 500हून अधिक बेटे आणि हजारो तलाव आहेत. भाषेबद्दल बोलायचे तर इथे अधिकृत भाषा आहेत नॉर्वेजियन आणि सामी. इंग्रजी देखील इथे मोठ्या प्रमाणात बोलली आणि समजली जाते. नॉर्वेची राजधानी आहे ओस्लो. सर्वात सुंदर शहरांमध्ये बर्गन आणि ट्रोम्सोची नावे सर्वात वर आहेत. नॉर्वेचे चलन नॉर्वेजियन क्रोन आहे आणि त्याची अर्थव्यवस्था तेल, वायू, मासेमारी आणि जलविद्युत यावर आधारित आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये याची गणना होते. येथील लोक जगातील सर्वोच्च राहणीमानाचा आनंद घेतात. येथील सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे तेल आणि वायूपासून मिळणारी कमाई 100 अब्ज संपत्ती निधीमध्ये जमा केली जाते, जो जगातील सर्वात मोठा वित्तीय फंड आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्याही सुरक्षित आहेत. नॉर्वेजियन लोक निसर्गाशी खूप जोडलेले आहेत. इथला एक अनोखा कायदा म्हणजे राईट टू रोम, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला डोंगर, जंगले आणि तलावांमध्ये फिरण्याचे, तंबू ठोकण्याचे आणि मासे मारण्याचे स्वातंत्र्य आहे. येथील लोकांना साहसाची आवड आहे. स्कीइंग, हायकिंग, कायकिंग आणि मासेमारी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. लोक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात आणि नॉर्वे नेहमी जागतिक आनंद निर्देशकात पहिल्या 5 मध्ये असतो. नॉर्वेचे कायदे खूप विचित्र आहेत. नॉर्वेमध्ये कैद्यांना तुरुंगाबाहेर काम करण्याची आणि संध्याकाळी परत येण्याची परवानगी आहे आणि रविवारी येथे दारू विक्रीवर कडक बंदी आहे. इतकंच नाही तर स्वाबा बेटावर कुणालाही मरण्याची परवानगी नाही, कारण इथला बर्फ मृत शरीरांना सडू देत नाही. इथे 100 वर्ष जुने विषाणूही जिवंत सापडले आहेत आणि हे असे बेट आहे जिथे अस्वलांची संख्या माणसांपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, नॉर्वे हा असा देश आहे जिथे शिक्षण आणि वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत आहेत आणि लोक सरासरी 82 वर्षापेक्षा जास्त जगतात. मित्रांनो, नॉर्वे ही खरोखरच पृथ्वीची जादू आहे. जगातील हा एकमेव देश आहे जिथे तुम्हाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो, म्हणजे मध्यरात्री ही सूर्य तापत असतो. आणि दुसरीकडे पोलर नाईटचा अनुभव देखील आहे, जिथे संपूर्ण महिना अंधार असतो. इतकेच नाही तर नॉर्वे हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जिथे तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स पाहायला मिळतात. आकाशात हिरव्या, निळ्या आणि गुलाबी दिव्यांचा लाटा, जे दुसरे ग्रह असल्यासारखे वाटते. नॉर्वेमध्ये जगातील सर्वात मोठा जागतिक बियाणे पट्टा आहे, जिथे जगभरातील बियांचे जतन केले जाते, जेणेकरून कोणत्याही आपत्तीनंतर मानवाला पुन्हा शेती करता येईल. नॉर्वेमध्ये हिवाळी खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहेत. स्कीइंग, आईस हॉकी आणि स्नोबोर्डिंग. या देशात जगातील सर्वोत्तम स्कीयर आहेत, जे ऑलिम्पिक सुवर्ण पदक देतात. येथील राष्ट्रीय खेळ क्रॉस कंट्री स्काईंग आहे. मित्रांनो, नॉर्वेच्या हेंग्स गावात एक अतिशय अनोखे फुटबॉल स्टेडियम आहे. आजूबाजूला विशाल समुद्र आणि टोकदार पर्वत. हे स्टेडियम कोणत्याही व्यावसायिक लीगसाठी नसून गावातील मुले आणि स्थानिक लोकांच्या प्रेमासाठी बांधले गेले आहे. इथे उन्हाळ्यात रात्री 12 वाजता देखील दिवसासारखा उजेड असतो. तेव्हा इथे मध्यरात्री फुटबॉल सामने खेळले जातात. ट्रोलटुंगा म्हणजे ट्रोलची जीप नॉर्वेमध्ये सर्वात रोमांचक आणि प्रसिद्ध खडकांपैकी एक आहे. ही पातळ आणि लांब खडक डोंगराच्या सुमारे 700 मीटरवर निघाली आहे. इथं उभं राहून कोणी फोटो काढला की तो हवेत तरंगत असल्यासारखं वाटतो. या ठिकाणी पोहोचणे सोपे नाही. इथे पोहोचण्यासाठी पर्यटकांना सुमारे 10 ते 12 तासांचा खडतर ट्रॅकिंगचा प्रवास करावा लागतो. पण जे लोक शिखरावर पोहोचतात त्यांच्यासाठी हा जीवनातील सर्वात अविस्मरणीय अनुभव असतो. आज ट्रोलटुंगा हे इंस्टाग्रामवर आणि प्रवासी मासिकांमध्ये नॉर्वेचे सर्वात प्रतिष्ठित ठिकाण बनले आहे. नॉर्थ कॅप म्हणजे युरोपचा सर्वात उत्तरी बिंदू.
एक अशी जागा आहे जिथून तुम्ही आर्टिक महासागराचा एक आश्चर्यकारक दृश्य पाहू शकता. येथे एक विशाल ग्लोबल स्मारक आहे जिथे प्रत्येक पर्यटक फोटो काढू इच्छितो. उन्हाळ्यात तिथे मध्यरात्रीचा सूर्य दिसतो, म्हणजे मध्यरात्री इथे सूर्य मावळत नाही. आणि हिवाळ्यात पोलर नाईट असते, जेव्हा सूर्य अनेक आठवडे उगवत नाही. हा कॉन्ट्रास्ट नॉर्थ केपला अतिशय अनोखा आणि रहस्यमय बनवतो. नॉर्वेचे फ्योर्ड जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यातील सर्वात सुंदर म्हणजे गाय रेंजर फ्योर्ड. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. येथे खोल निळ्या पाण्यात क्रूज जातात आणि चारी बाजूनी बर्फाची पर्वते किंवा धबधबे कोसळताना दिसतात. यातील सर्वात प्रसिद्ध धबधबे आहेत सेवन सिस्टर्स वॉटरफॉल आणि स्वीटर वॉटरफॉल, जे एका रोमॅन्टिक कथेशी देखील संबंधित आहेत. हे ठिकाण पाहून असे वाटते की हा एखाद्या चित्रपटाचा सेट आहे आणि कदाचित यामुळे जगातील सर्वात निसर्गरम्य क्षेत्रांमध्ये त्याची गणना होते. जगात सगळीकडे माणसं राहतात असं तुम्हाला वाटत असेल तर स्वालबोर्डला गेल्यावर तुम्हाला धक्का बसेल. इथे लोकसंख्येपेक्षा पोलर बियर जास्त आहेत. स्वालबोर्ड हा अंटार्क्टिक महासागरात स्थित बेटांचा समूह आहे, जिथे तुम्ही हिमनद्या, बर्फांच्या गुहा आणि ऑरोरा बोरेलिस हे सर्व पाहू शकता. मित्रांनो, नॉर्वे हा केवळ एक देश नसून एक जादुई अनुभव आहे. एका बाजूला मध्यरात्रीचा सूर्य, दुसरीकडे उत्तर दिवे. एका बाजूला निळे रान, दुसऱ्या बाजूला बर्फाच्छादित शिखरे. जर तुम्हाला निसर्गाला त्याच्या सर्वात आश्चर्यकारक रूपात पाहायचे असेल तर नॉर्वे हा तुमच्या स्वप्नातील सर्वात खास डेस्टिनेशन आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा प्रवास तितका सुंदर वाटला असेल जितकं हे ठिकाण सुंदर आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.